त्यावेळेस पासूनचे आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत. म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी, हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं, पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो. आधी ते तिकडे राहत होते, ते पुण्याहून यायचे, एनडीटीओचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे, भेटायचो. त्याला काय त्यांचे भाऊ हे ते सगळे डे टू डे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे. म्हणून मला असं वाटतं अशा शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही. राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं. मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे. म्हणून अशा सण ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात. असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही. पण ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू, मुस्लिम, कबर, तलाक किंवा वक्फबोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले. त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे. मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं. आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वापरतो. एआयचं युग आहे आता, आणि आता आपण काय घेऊन बसलो युगाची गोष्ट. आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचंय. आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं. हा मनात ही भावना असली पाहिजे. तू हिंदू, तू मुसलमान, मी हिंदू, मी मुसलमान, या भावनेला मला असं वाटत नाही. ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देश विघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे. पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं, मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे. काय आहे, राजनैतिक मतभेद असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. लोकशाही आहे, तो वेगळ्या पक्षाचे, आम्ही वेगळ्या पक्षाचे. पण खऱ्या अर्थानं बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण त्योहार, उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत. जसं अंबादास भाऊने सांगितलं, माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते, त्या काळापासून आहे. आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं, मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं. पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असं दाखवण्याचे जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ईद मिलन म्हणजे काय आहे? मिलन का मतलब ये है कि एक दूसरे से मिलेंगे, गले मिलेंगे, शीरखुरमा पिएंगे, मैं इनके पास जाऊंगा तो इनके पास फराळ खाऊंगा दिवाळी के ऊपर के अंदर. ते महाराष्ट्राची संस्कृती होती, कल्चर होता. पण दुर्दैवाने आज कुठेतरी त्याला एक गालबोट लागलेला आहे किंवा इतकं जास्त सेन्सेशनलाइज करण्यात येते. आता मला माहित आहे हे बघून की आज अंबादास माझ्या घरी शीरखुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार, हे कशाला गेले होते आणि हे आहे. आपण सगळं सोबत राहिलेले आहे.